भजन केलं नाही मग शेवटी मोर्चा असेल ज्ञानोबराय जीवन मिळालंय जन्म आणि मृत्यू निश्चित आहे पण जन्म आणि मृत्यू मधला अंतर आम्हाला काटायचंय आमचा तर चाललाय प्रपंच ना आम्हाला तर शेवटचा दिवस गोड करायचा आहे मग आम्ही काय करायला पाहिजे ज्ञानोबराय म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा संसार करू नका असं आमचं म्हणणंच नाही उलट ठाटात संसार करा पण जितक्या सायासानं संसार करताय तेवढ्या सायासानं काय करा परमार्थ करा सायासे करशी प्रपंच दिनशी हरिशीनं बजशी किती सायात चालला या लोकांचा माझ्या सहित आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी याच्या पलीकडे जीवनच नाही राव माणसाचं मी नेहमी विनोदानं बोलत असतो काय काय माणसात संसारूपी भवसागरात इतके बुडालेत काय काय माणसात संसारूपी भवसागरात इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत इतके बुडालेत तसं पाण्यात बुडाल्यावर माणूस फुगून का व्हायना वर येतं पण काय कायला सुधरणाच बरं संसाराने ह्यांना पकडलं नाही बरं का ह्यांनी संसाराला पकडलंय कसं ते गुळाची डेप माहिती का गुळाची डेप बसलेले गुळाच्या डिपीला मुंगळा चिकटला त्या मुंगळा गाण्यातला मुंगळा ते गुळाच्या डिपीला जाऊन मुंगळ्यानं पकडलं किती प्रयत्न केल्यानंतर ती गुळाची डेप सोडतो हो सोडीतच नाही राव का सोडतो सोडीतच नाही वेळ प्रसंगी तुटून निघतो पण गुळाची डेप सोडीत नाही आपलं बी तसंच झालंय संसार करता करता आपण मरतो पण आपल्या ज्यानं संसार सुटत नाही किती दिवाण झालो आपण जरा संसाराच्या पुढे जाऊ नाही का साप माहिती का तुम्हाला साप तुम्ही कीर्तनच ऐका आलात का बोला की साप माहिती का साप 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 माहिती का तो का सगळी अशी बघत येत धरून आणल्यावर जणू काय सगळी अशी आंध्र प्रदेश मधून आणल्या तिकडे त्यांना माझी भाषाच कळना साप माहिती का साप हा म्हणा की मग मोठ्याने कावा मी मेल्यावर म्हणायचं का काय हा आधीच मरायला लागलोय 500 किलोमीटर जाऊन रात्रीचा प्रवास करून आलोय 40 गावला होतो रात्री झोपलो नाही डोळ्यावरून दिसतंय का नाही माझ्यापेक्षा तुम्हीच आळ असले म्हणजे दिसताय मला हा लक्ष द्या जरा काल 12 मध्ये सकाळचं कीर्तन 2 वाजता इथून निघालो 40 गाव गाठलं रात्री 40 गावचं कीर्तन केलं लगेच इथं आलोय आता इथं झालं की परत राहुरी गाठायचंय लक्ष द्या जरा साप कुणाला खातो मना महाराजाला काय साप कुणाला खातो बेडकाला किंवा उंदराला बाबा गंमत आहे बघा लक्ष देऊन सापानं बेडूक बघितला आणि लपत 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 साप बेडकाकडे गेला आणि बेडकाला 2 मिनिटात सापानं पकडलं 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं गेला राहिला किती अर्धा राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे 2-3 मिनिटात संपन लई साप एका डाळशी असेल तर 10 मिनिटं लागेल ह्याच्या पलीकडे बेडूक टिकायचा नाही पण तेवढ्यात लक्ष देऊ नाही का किती मिनिटात संपणार आहे बेडूक 2-4 मिनिटात संपणार आहे बरं आई एकदा सापानं सगळं बेडकाला गेल्यानंतर बेडक शिल्लक आहे बेडकाचं नाव आहे या जगात बेडूक दिसणार आहे परत बेडका सोडा मी जर आता जाता जाता धडकून मेलो तसं मरायचो नाही मी 5-50 वर्ष पण जर मेलोच तर घरची म्हणते बॉडी आली विकास महाराज नाही माझं अस्तित्व राहत नाही बेडकाच राहील का काय गंमत काय झाली ती सापाच्या तोंडातला बेडूक आहे का त्या बेडकाच्या पुढे आली नेमकी अर्ध्या माशी त्या बेडकाच्या पुढे आली तुम्हाला काय वाटतं काय केलं असेल बेडकानी तुमच्या लक्षात येत नसतं तरी टेन्शन घेऊ नका मला फक्त खाऊन घेऊ द्या तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका मी सांगायला चालूय पाऊस झाला काय बरं झालं हे आमचं कीर्तन सोडून बाजूच होतं आता जागेवरती मला गुळ खायचा होता म्हणून मी त्यांच्या संग बोलत होतो हा इकडं बेडकाच्या पुढे आली काय केलं असेल बेडकानी लक्षात आलं का नाही जसं मी गुळाचा इकडे कार्यक्रम केला तसं बेडकानं बी माशीचा कार्यक्रम केला आता लक्ष द्या किती संपलाय बेडूक सांगा की बेडूक किती संपलाय निम्मा राहिला किती निम्मा संपणार आहे किती मिनिटात राहिलेला निम्मा 2-4 मिनिटात मग आता त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कुणाची बेडकाचीच म्हणा म्हणजे बेडकन माशान कुत्रीच सांगित फिरतो आम्ही त्या बेडकाच नाही चाललं 4 पायाच्या ह्या 2 पायाच्या बेडकाची मी 4 पायाच्या बेडकासारखीच गत आहे ना कुणाचं 50 गेलंय राहिले 50 आशा संपले कुणाचं 80 गेलंय राहिले 20 आशा संपले कुणाचं 40 गेलंय राहिले 60 आशा संपली म्हणजे मावशी आपलं कसं माहिती का गुशिवानी गुस माहिती का ती उंदराची मोठी बहीण ती जर एखाद्याच्या खेळपटाला गेली तिला मिळच राहत नाही किती माती उकराव नुसती उकरीत राहते एक दिवस त्या गुशीला मी उकरताना माती बघितलं आणि न राहून तिला विचारलं गुसमाई म्हणजे कीर्तनात बोलत ती महाराजा संग मी म्हणलं गुसमाई कवर माती उकारती ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगारा लागू तर बंद करीत नाही मला चलो दे डोक्या एवढे म्हणजे हातभर उकारचे हातभरानं करायला काय फरक पडतो चलो दे मला तुझा कार्यक्रम आई 4 दिवसानंतर मी परत तिथूनच निघालो होतो गुशीने असा मंडपा एवढा मातीचा ढिगारा केलता
न राहून त्या गोष्टीला मी विचारलं, गुसमाई गुसमाई कबर माती उकारती ग. ती म्हणली महाराज डोक्या एवढा ढेगारा लागूस तर बंद करीत नाही. मी म्हणलं ताईडे तुझं नेमकं डोक्या एवढं माप कशाने मुसती ग. ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करते त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन डोकं वर करीतीन बघती डोक्या एवढा ढिगारा लागलाय का. तुझ्या बापाने केलता का, मिली तरी लागल का. म्हणजे ही बी गोष्टीच चाललंय का, ए ही बी आपलंच चाललंय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशा चिन पावला, माया विष्णेला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशा चिन पावला, माया वेचीला जीव माझा. आपली बी अवस्था त्या गोष्टी सारखी झाली. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी हाय का